आईस्क्रीम बनवण्याची ही सोपी पद्धत पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीही रेडीमेड आईस्क्रीम विकत आणणार नाही. इतकं फ्रेश आणि टेस्टी हे आईस्क्रीम तयार होतं. हे आईस्क्रीम इतकं क्रीमी, सॉफ्ट आणि स्मूथ तयार होतं ना की खाल्ल्यानंतर हे घरचं आहे ना याच्यावर विश्वास तुमचा बसणार नाही, इतकं टेस्टी होतं. फक्त 2च साहित्य, एक आईस्क्रीम बेस आणि त्यापासून तयार करा वेगवेगळ्या फ्लेवरचं बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीमपेक्षाही कितीतरी पटीने जास्त क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम. एकदाच हा बेस तयार करायचा आणि महिनाभर वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही एन्जॉय करू शकता. जे बनवायला खूप सोपं आहे, कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये, अगदी सहजच, कुठलीही प्रक्रिया न करता सहज तयार होतं. आज मी याच बेसपासून व्हॅनिला, मँगो, बटरस्कॉच आणि चॉकलेट असे 4 स्वादिष्ट फ्लेवरचे आईस्क्रीम मी तयार केले, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आज ती सगळी प्रोसेस आपण बघणार आहे, तेही खूप झटपट. अवघ्या 10 मिनिटामध्ये 4 फ्लेवरचे आईस्क्रीम आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. भरपूर टिप्स मी शेअर केल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आता या ठिकाणी बाजारात मिळणारं ट्रोपोलाईटचं व्हिपिंग क्रीम मी आणलेले, जे 1 किलोचं पॅकेट आहे, यातलं मी अर्धा किलो मी वापरणार आहे. आणि अमूलचं 200 mlचं कंडेन्स मिल्क मी या ठिकाणी वापरते. जे कंडेन्स मिल्क वापरणार आहे ना ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जरूर वापरा. खूप सुंदर टेस्ट येते याच्यामुळेच. अगदी बाजारात मिळतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने रिच असा त्याचा फ्लेवर येतो आणि टेस्ट येते, त्यामुळे जरूर वापरा. आता या ठिकाणी मेजरिंग कपने 2 कप एवढं मी व्हिपिंग क्रीम घेतलेले, म्हणजेच 500 ml एवढं घेतलेलं आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. आता हे फेटताना बिटरनेच आपल्याला फेटायचं असतं. हे अजिबात मिक्सरमध्ये होत नाही. मिक्सर तापल्यामुळे ते उलटं पातळ होतं, पण घट्टसर होत नाही. हाताने तुम्ही करू शकता, पण खूप जास्त मेहनत आणि वेळ लागतं. त्याला बिटरच अगदी परफेक्ट ऑप्शनल आहे. बिटरमुळे छान असं फेटलं जातं. ज्याप्रमाणे आपण केकला फेटतो ना तसं आपण फेटून घ्यायचं. जवळजवळ दुपटी तिपटीचं हे फुलतं, ह्याप्रमाणे आपण फेटून घेऊ शकतो. आता याच्यामध्ये मी सगळं कंडेन्स मिल्क मी वापरते या ठिकाणी, कारण याच्यापासूनच आपण, हा मेन बेस आहे, याच्यापासूनच सगळे फ्लेवर आपण तयार करणार आहेत, म्हणून सगळं कंडेन्स मिल्क वापरून घेतलं आहे. आणि अर्धा चमचा मी व्हॅनिला इसेन्स एवढं वापरते. आता याला देखील 1 मिनिटभर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा बेस आपला तयार झाला. हाच मेन आपला आईस्क्रीमचा बेस आहे. हा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अगदी महिने काय 2 महिने व्यवस्थित टिकतो. फ्रीजरमध्ये ठेवायचा. हव्या त्यावेळेस हव्या त्या फ्लेवरचा आपण आईस्क्रीम मुलांना सहज तयार करू देऊ शकतो. तेही अगदी ताजं, फ्रेश आणि टेस्टी असं, तेही हेल्दी पद्धतीने. आता या ठिकाणी मी पहिला फ्लेवर तयार केला आहे व्हॅनिलाचा. जे आपण याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकले ना, म्हणजेच हा सगळा फ्लेवर आपला व्हॅनिला फ्लेवरचा तयार झालेला आहे बेस. त्यामुळे हे व्हॅनिला इसेन्सच आहे आपलं. याला डेकोरेशनसाठी मी चोको चिप्स टाकलेले आहेत. हाच आपला झाला आपला व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम. आता याला मी ॲल्युमिनियम फॉइल पेपरने रॅप करून घेतले. याच्यामुळे आईस क्रिस्टल वगैरे असे तयार होत नाही. छान असं स्मूथ असं हे क्रीमी तयार होतं. आता दुसरा बेस मी तयार केलेला आहे मँगो फ्लेवरचा. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी हे क्रीम काढून घेतले, एका मोठ्या वाटीच्या अंदाजाने. आणि याच्यामध्ये एक मोठा आंबा एवढा त्याचा रस मी काढून घेतलेला आहे आणि छान मिक्सरला बारीक पेस्ट त्याची तयार करून घेतली. आता हा देखील छान चमच्याने याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. याच्यात कुठलाही फ्लेवर किंवा कलर वापरलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कलर त्याचा आलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये फूड कलर, येलो फूड कलर तुम्ही वापरू शकता. आता हा मँगोचा रस टाकल्यामुळे खूप सुंदर टेस्ट असलेला हा मँगोचा आईस्क्रीम आपला तयार झालं. याच्यामध्ये मी आंब्याच्या छान बारीक अशा फोडी तयार करून घेतल्या, त्या देखील मिक्स करून घेतल्या. आणि वरती डेकोरेशनसाठी देखील आंब्याचे छोटे छोटे पीस मी टाकलेले आहेत आणि रॅपिंग पेपरने याला पॅक करून घेतलेले. हा झाला आपला मँगो फ्लेवरचा आईस्क्रीम. आता तुम्ही पाहू शकता एकाच बेसपासून 2 आईस्क्रीम आपले किती झटपट तयार झाले. ते व्हॅनिला आणि मँगो दोन्ही आईस्क्रीम आपले तयार झालेत. आता तिसरं आईस्क्रीम मी तयार करते बटरस्कॉचचं. आता बटरस्कॉचसाठी देखील मी अंदाजाने एक बाउल भरून एवढं क्रीम मी काढून घेतलेलं आहे. आता बटरस्कॉचसाठी एक स्टेप मी एक्स्ट्रा केलेली आहे. अगदी बाजारात मिळते ना त्याप्रमाणे आपलं हे आईस्क्रीम तयार होणार आहे. याच्यामध्ये मी जे क्रिस्टल असतात ना ते घरीच तयार केलेले. आता हा क्रश येतो. हा क्रश मी अर्धा कप साखर घेतली होती आणि एका पॅनमध्ये मी अगदी मिडियम फ्लेमवरती सतत हात चालवत ही विरघळून घेतली. याच्यात काही टाकलं नाही, तूप किंवा पाणी काही आपल्याला टाकायचं नाही. फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आणि याच्यामध्ये अंदाजाने 7-8 काजू, 7-8 बदाम हे हलके असे क्रश करून घेतले होते आणि छान एकजीव करून घेतलं आणि लागलीच एका डिशमध्ये काढून घेतलेले. म्हणजे छान गार झाल्यानंतर मस्त क्रंची असा हा क्रश तयार होतो आपला. आवडत असेल तर तुम्ही ह्याच गरम साखरमध्ये, पाकामध्ये आपण एका थेंब बटरस्कॉचचा इसेन्स आपण वापरू शकतो. आता हा छान गार झालेला आहे. याला मी एका वाटीमध्ये टाकून छान क्रश करून घेतलेला आहे आणि मग मी याच्यामध्ये वापरणार आहे. म्हणजे आईस्क्रीमच्या प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला छान हा क्रंची फ्लेवर असलेला क्रश आपल्याला लागतो. खूप सुंदर टेस्ट येते. आता बटरस्कॉचचा आईस्क्रीम म्हटलं तर त्याला छानसा कलर, येलो शेड असलेला कलर हवाच. तर ते मी 1 थेंब टाकलेला आहे येलो शेडचा. आणि याच्यामध्ये जो
बटरस्कॉचचा इसेन्स होता ना, तो देखील मी 2 थेंब वापरलेले आहेत आणि जो क्रश तयार केला होता तो देखील मी टाकलेला आहे. आता हे झालं आपलं बटरस्कॉच आईस्क्रीम. हे एका बाउलमध्ये काढून घेतलं. वरती सजावटीसाठी जे आपण क्रश तयार केला होता तो देखील टाकून घेतला आणि परत याला रॅप करून याला फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. होतं बनवायला सोपं, किती सहज तयार झालं बघा तिसरा फ्लेवर आपला. आता चौथा फ्लेवर हा थोडा जास्त प्रमाणात मी तयार करणार आहे, कारण माझ्या मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडतं हे. याच्यामध्ये मी 1 चमचा भरून कोको पावडर मी वापरते. हवं तर तुम्ही चॉकलेट पावडर देखील वापरू शकता. 1 चमचा पुरेसं होतं. हे हाताने छान एकजीव करून घेतलेले. आता याच्यामध्ये अजून छान क्रंचीपणा आणि एक्स्ट्रा फ्लेवर येण्यासाठी मी याच्यामध्ये ओरिओचे चॉकलेट फ्लेवर असलेले बिस्किट मी वापरते. एकूण 4 बिस्किट हाताने असे हलकेचे क्रश करून टाकलेत ओबडधोबड आणि मिक्स करून घेतलेले आहेत आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे देखील मी काढून घेतलेले आहे. आणि सजावटीसाठी याच्यावरती मी चोको चिप्स मी टाकलेले आहेत आणि 2 बिस्किटेवरती डेकोरेशनसाठी बिस्किट क्रश करून टाकलेले आहेत. हे झालं आपलं चॉकलेट फ्लेवरचं ओरिओ बिस्किट असलेलं छान मस्त टेस्टी असं हे आईस्क्रीम, जे मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडतं. आता हे देखील छान सेट करून घेतलं आणि याच्यावर डेकोरेशनसाठी मी बिस्किटचे तुकडे टाकलेत आणि चोको चिप्स टाकलेले आहेत. हे देखील रॅप करून ठेवलेले आहे. आता हे 4ही फ्लेवरचे आईस्क्रीम आपले तयार झालेत. खूप सहज आणि सोप्या पद्धतीने तयार झालेत. यांना रात्रभरासाठी आपण सेट करायला ठेवायचे आणि जो रॅपिंग पेपर मी वापरलेला आहे ना, त्याच्यामुळे याच्या आईस्क्रीममध्ये आपले अजिबात आईस क्रिस्टल वगैरे काही तयार होत नाही. खूप छान स्मूथ असं त्याचं टेक्स्चर तयार होतं. त्यामुळे जरूर रॅप करा. पॉलिथिनच्या पिशवीने करा किंवा या पद्धतीने ॲल्युमिनियम फॉइलचा पेपर तुम्ही वापरू शकता. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता किती छान असं हे सेट झालेलं आहे. हे झालं बटरस्कॉचचं आईस्क्रीम. आता दुसरा फ्लेवर मँगो फ्लेवरचा आहे. कलर खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त असं सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता तिसरा फ्लेवर व्हॅनिला फ्लेवर आहे. तो देखील खूप छान असं झालेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. आता चौथा फ्लेवर आपला चॉकलेटचा, तो देखील खूप सुंदर असा सेट झालेला आहे. 4ही चॉकलेट आपले अगदी झटपट तयार झालेले आहेत. काही जास्त मेहनत आपण केलेली नाही. फक्त एकच बेस आपण तयार केला आणि त्याच्यात वेगवेगळे आपण फ्लेवर टाकून वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण हे आईस्क्रीम तयार केलेले आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्हाला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी क्रश करून घ्यायची, ती टाकायची. थोडासा पिंक कलरचा त्याच्यामध्ये कलर टाकायचा आणि इसेन्स तुम्ही वापरू शकता किंवा इसेन्स न वापरता देखील तुम्ही तयार करू शकता. खूप सहज हे असे वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही तयार करू शकता. आता काढताना तुमचं लक्षात आलं असेल, साधा चमच्याने मी काढते तरी देखील खूप छान असं हे निघालं आहे. खूप स्मूथ असं टेक्स्चर त्याचं तुमचं लक्षात आलं असेलच, कारण आपण याच्यात क्रीम वापरले. क्रीममुळे खूप छान स्मूथ असं टेक्स्चर त्याचं येतं आहे आईस्क्रीमचं. आता मँगो आईस्क्रीम आपण काढलं आहे. बटरस्कॉच आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवते. ते देखील किती सहज असं इझिली निघते. खूप सॉफ्ट असं फील होतं आहे काढताना. कलर देखील खूप सुंदर आला आहे बटरस्कॉचचा आणि त्याच्यामध्ये जे आपण क्रिस्टल वापरलेत ना, त्यामुळे खूप छान असं मध्ये बाईटमध्ये खाताना खूप छान टेस्ट त्याची येते. आता व्हॅनिला आईस्क्रीम हे देखील खूप सुंदर असं तयार झालं आहे. मुलाने लवकरच बाहेर काढलं होतं फ्रीजच्या, त्यामुळे थोडंसं मेल्ट झालेलं आहे हे, पण काही हरकत नाही, अजून सेट होणारच आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी लागलीच काढलं आहे. थोडं स्मूथ असं वाटतं आहे त्याचं टेक्स्चर. आता चौथा फ्लेवर आपण बघूया. तो देखील खूप सुंदर असा सेट झालेला आहे. ओरिओ बिस्किटमध्ये खूप सुंदर अशी टेस्ट येते. मध्येच त्याच्यामध्ये खूप सॉफ्ट असं आईस्क्रीम आणि मध्येच ओरिओ बिस्किटचे त्याच्यात क्रंचीनेसपणा, अतिशय टेस्टी फ्लेवर असलेलं हे आईस्क्रीम तयार होतं. अगदी बाजारात मिळताना त्यापेक्षा कितीतरी पटीने फ्रेश टेस्ट असलेलं आपण हे आईस्क्रीम घरीच तयार करून घेऊ शकतो. असा बेस आपण घरी तयार करायचा एकदाच आणि भरपूर दिवस आपण मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने तो बेस स्टोअर करून पाहिजे त्या फ्लेवरचा आपण मुलांना आईस्क्रीम घरीच तयार करून देऊ शकतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सोपी रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला कुठला आईस्क्रीम जास्त आवडतो ना, ते देखील मला सांगायला विसरू नका. माझ्या मुलांना तर चॉकलेट आईस्क्रीम खूप जास्त प्रमाणात आवडतं. तुमच्या मुलांना कुठलं आवडतं तेही मला सांगा. चला तर मग अशा छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा.